Hello dear students, welcome in the class of inorganic chemistry. So friends, today we are going to start our next theory from our syllabus of coordination compounds, that is molecular orbital theory. It means MOT. MOT stands for molecular orbital theory, and also we can say that the ligand field theory, molecular orbital theory or the ligand field theory. So before start this molecular orbital theory, we already discuss all theories of coordination compounds. The first theory was Werner's theory. Then after Werner's theory, we discussed about valence bond theory, then crystal field theory, and the last theory of coordination compound is molecular orbital theory. So now we just start molecular orbital theory. So the MOT, it means molecular orbital theory, is more complicated than the valence bond and the crystal field theory, even though it explains more satisfactorily the nature of bonding involved in coordination complexes. This is an introductory part of molecular orbital theory. तर molecular orbital theory काय म्हणते की MOT जी आहे ती थोडी कॉम्प्लिकेटेड आहे किंवा मोर कॉम्प्लिकेटेड आहे ॲज कम्पेअर टू व्हॅलन्स बॉन्ड थेरी अँड द क्रिस्टल फील्ड थेरी, इवन दो इट एक्सप्लेन्स मोर सॅटिस्फॅक्टरी द नेचर ऑफ बॉन्डिंग इन्व्हॉल्व इन कॉर्डिनेशन कंपाऊंड्स. आणि जरी ती थोडी कॉम्प्लिकेटेड आहे तरी ती नेचर ऑफ बॉन्डिंग जे आहे कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्सेसमधलं ते मोर सॅटिस्फॅक्टरीली एक्सप्लेन करते. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थेरी फॉर the bonding of coordination complexes, and this theory was proposed by Hertz and Mulliken in 1932. तर ही जी theory आहे molecular orbital theory ती हर्ट्स आणि मुलिकन या दोघं सायंटिस्ट मिळून 1932 मध्ये प्रपोज केलेली आहे. सो द कोव्हॅलंट बॉन्डिंग इन कॉम्प्लेक्सेस हॅज बीन एक्सप्लेन बाय MOT. तर कॉम्प्लेक्सेस किंवा कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस मधली असणारी जी कॉर्डिनेशन किंवा जी कोव्हॅलंट बॉन्डिंग आहे ती ह्या MOTने एक्सप्लेन केलेली आहे. सो तर अकॉर्डिंग टू MOT, तर MOTचं ॲक्च्युअलमध्ये काय म्हणणं आहे ते बघूया आपण की तर अकॉर्डिंग टू MOT द कोव्हॅलंट बॉन्ड्स बिटवीन मेटल लिगँड्स आर फॉर्म्ड बाय द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. तर MOTचं काय म्हणणं आहे की जे कोव्हॅलंट बॉन्ड बनणार आहे मेटल आणि लिगँडमध्ये, आपल्याला माहिती आहे मेटल आणि लिगँडमध्ये जो बॉन्ड असतो तर तो व्हॅलन्स बॉन्ड थेरीने सांगितलं आपलं की तो कोव्हॅलंट बॉन्ड असतो, आणि पुढे जाऊन CFTने आपल्याला सांगितलं की तो बॉन्ड जो असतो तो प्युअरली आयोनिक बॉन्ड असतो. तर आयोनिक इंट्रॅक्शन होऊन तो जो बॉन्ड असतो तो क्रिएट झालेला असतो. तर मग MOTनुसार काय म्हणणं आहे की जी कोव्हॅलंट बॉन्ड बनणार आहे मेटल आणि लिगँडमध्ये तर तो कशाने बनणार आहे, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स, दॅट इज LCAO, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स and the ligand group orbitals, that is LGO, ligand group orbitals. तर तो जो कोव्हॅलंट बॉन्ड बनणार आहे मेटल आणि लिगँडमध्ये तर तो कसा बनणार आहे, तर ॲटॉमिक ऑर्बिटलचं लिनियर कॉम्बिनेशन होऊन आणि जे लिगँड ग्रुप ऑर्बिटल्स आहेत या दोघां मिळून हा जो आपला आहे कोव्हॅलंट बॉन्ड मेटल आणि लिगँडमध्ये तो फॉर्म होणार आहे. अँड द symmetries of ligand group orbitals must match the symmetries of the metal atomic orbitals such that there is positive overlapping of ligand group orbitals with metal orbitals along the bonding axis. तर जी काही सिमेट्रीज असणार आहे तर ती जी लिगँड ग्रुप ऑर्बिटलची सिमेट्री असणार आहे तर ती मेटल ॲटॉमिक ऑर्बिटल्सच्या सिमेट्रीसोबत मॅच व्हायला पाहिजे, आणि मॅच झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग बघायला मिळणार आहे जी असणार आहे लिगँड ग्रुप ऑर्बिटल्स आणि मेटल ऑर्बिटल्समध्ये अलॉंग द बॉन्डिंग ॲक्सिसमध्ये. तर ती बॉन्डिंग ॲक्सिसमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग बघायला मिळणार आहे. ती कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस सिमेट्री जी आहे लिगँड ग्रुप ऑर्बिटल्सची आणि मेटल ऑर्बिटल्सची त्यावेळेस मॅच होणार आहे, त्यावेळेसच आपल्याला पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग बघायला मिळणार आहे लिगँड ग्रुप ऑर्बिटल्सची, आणि त्याच्यावरून
जो बॉन्ड होणार आहे तो फॉर्मेशन होणार आहे आणि आपल्याला जी काही ओव्हरलॅपिंग बघायला मिळणार आहे लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्सची आणि मेटल ऑर्बिटल्सची अलॉंग द बॉन्डिंग ॲक्सिसमध्ये. तर सिम्पली एमओटीचं काय म्हणणं आहे की एमओटी जो आहे तो कोव्हलंट बॉन्ड अकॉर्डिंग टू एमओटीचं काय म्हणणं आहे की कोव्हलंट बॉन्ड फॉर्मेशन ज्यावेळेस होतो मेटल आणि लिगॅंडमध्ये तर तो कशाने होतो, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. ॲटॉमिक ऑर्बिटल्स आपल्याला माहिती आहे की मेटल आणि लिगॅंडमध्ये बॉन्ड फॉर्म करायला आपल्याला माहिती आहे मेटल जो आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो किंवा इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो मेटल, आणि जी लिगॅंड असते ती इलेक्ट्रॉन रिच असते. तर मग दोघांमधून लिगॅंडकडून मेटलला आपण इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करत असतो, दोघांमध्ये बॉन्ड फॉर्मेशन होतं. हे बेसिक्स आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये सुरुवातीपासून शिकत आहोत. तर मग हा जो कोव्हलंट बॉन्ड बनणार आहे मेटल आणि लिगॅंडमध्ये तर तो कशाने बनणार आहे की जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स असणार आहेत मेटलचे आणि लिगॅंडचे जे ऑर्बिटल्स असणार आहेत लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्सचे, या दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन होऊन आणि कधी तर ज्यावेळेस सिमेट्री कसल्या लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्सच्या, तर लिगॅंडकडे ऑर्बिटल्स असतात आणि मेटलचे जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स असतात, या दोघांच्या सिमेट्रीज ज्यावेळेस मॅच होतील त्यावेळेस त्याच्यात पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग आपल्याला बघायला मिळेल. आणि ती पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग जी असणार आहे ती लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्स आणि मेटल ऑर्बिटल्समध्ये along the bonding axis. So this is about basics or the introductory part of molecular orbital theory. Now we are going towards the sigma bonding in octahedral complexes. तर कशा पद्धतीचे सिग्मा बॉन्डिंग असते ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये ते आपण आता डिस्कस करणार आहोत. सो इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस द लिगॅंड्स आर अप्रोचिंग द मेटल कटायन ऑन एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. हे आपल्याला माहिती आहे की ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये 3 प्रकारचे ॲक्सिस असतात, एक्स वाय अँड झेड ॲक्सिस, आणि लिगॅंड जी आहे ती त्या ॲक्सिस थ्रू अप्रोच करते. एक्स वाय आणि झेड ॲक्सिस थ्रू जी लिगॅंड आहे ती अप्रोच करत असते सेंट्रल मेटल कटायनकडे. तर हे बेसिक्स आपण सुरुवातीपासून शिकतोय की अलॉंग द ॲक्सिस अँड इन बिटवीन द ॲक्सिस, जे आपण सेफ्टीमध्ये सुद्धा बघितलं की लिगॅंड येताना अलॉंग द ॲक्सिस येत असते, अलॉंग द एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. देअरफॉर the ligand group orbitals, that is LGOs, will overlap with metal orbitals along the octahedral bonding axis to form sigma bond. तर मग याच्यावरून आपल्याला काय समजते की जे लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्स म्हणजे लिगॅंडचे जे ऑर्बिटल्स असणार आहे ते ओव्हरलॅप करणार आहे मेटल ऑर्बिटल्स सोबत. कधी? ज्यावेळेस अलॉंग द ऑक्टॅहेड्रल बॉन्डिंग ॲक्सिस असणार आहे, म्हणजे ज्यावेळेस लिगॅंड अलॉंग द ॲक्सिस इन सेंट्रल मेटल ॲटमकडे, त्यावेळेस आपल्याला त्याच्यात ओव्हरलॅपिंग बघायला मिळणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याला सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे. हे सुद्धा आपण शिकतो सुरुवातीपासून. नाव द मेटल कटायन हॅज इन इट्स व्हॅलन्स शेल. तर मेटल कटायनकडे कुठल्या व्हॅलन्स शेल असतात हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की यस म्हणजे एक यस ऑर्बिटल असतो, त्यानंतर 3 पी ऑर्बिटल्स असतात, 5 n-1 डी ऑर्बिटल्स, यस पी डी. पी मध्ये 3 ऑर्बिटल्स असतात, यसमध्ये 1 ऑर्बिटल्स असतो आणि 5 डी ऑर्बिटल्स असतात. तर अशा पद्धतीचं आपण मेटलचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काढत असताना त्याच्या बॅलन्स शेलमध्ये टोटल अशा पद्धतीचे ऑर्बिटल्स प्रेझेंट असतात. सो द ऑक्टाहेड्रल सिमेट्रीज हॅज ट्रान्सफॉर्म यस ऑर्बिटल इंटू A1G. तर मग याच्या काही सिमेट्रीज दिल्या गेलेल्या आहेत, त्याला काही नॉमेनक्लेचर दिलं गेलं आहे किंवा सिमेट्रीज कुठल्या आहेत. तर ऑक्टाहेड्रल सिमेट्रीजमध्ये तर त्या ज्या ऑक्टाहेड्रल सिमेट्रीज आहे ते ट्रान्सफॉर्म केल्या गेल्या कशापासून, आता यस ऑर्बिटल जो होता तर त्या यस ऑर्बिटलला A1G कडे ट्रान्सफॉर्म केलं गेलं. त्यानंतर पी ऑर्बिटल्स जो आहे पी ऑर्बिटल्स इंटू T1G, अँड इन डी ऑर्बिटल्स वी नो दॅट द DXY, DYZ and DXZ orbitals into T2G and the DX square minus Y square and DZ square orbitals into EG sets. तर हे आपल्या डी ऑर्बिटल्समध्ये माहिती आहे की आपण 2 सेट तयार केले, एक T2G सेट आणि दुसरा EG सेट. T2G सेटमध्ये आपल्याला माहिती आहे DXY, DYZ आणि DXZ हे 3 ऑर्बिटल्स असतात आणि जो EG सेट आहे त्याच्यामध्ये DX स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि DZ स्क्वेअर अशा पद्धतीचे 2 ऑर्बिटल्स प्रेझेंट असतात. सो हे ज्या पद्धतीने डी ऑर्बिटल्स आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला यस आणि पीच्या सुद्धा सिमेट्रीज ट्रान्सफॉर्म केल्या गेल्या. तर जो यसचा एक ऑर्बिटल आहे त्याला A1G अशी सिमेट्री ट्रान्सफॉर्म केली गेली आणि जे ते पी ऑर्बिटल्स आहे पी ऑर्बिटल्स इंटू T1U
T2G, and this is T1U stands for p orbital, or this is T1U for p orbitals. So this is the metal orbitals. इथून तुम्हाला अजून क्लिअरली समजेल की हा जो तुमचा s ऑर्बिटल आहे त्याची सिमेट्री आहे A1G. जो आपला p ऑर्बिटल, आपल्याला माहिती आहे p मध्ये 3 ऑर्बिटल्स असतात. ते कुठले कुठले, px py pz. अतिशय सोपे, px py pz अशी p मध्ये 3 ऑर्बिटल्स असतात. तर त्याच्यासाठी सिमेट्री असणार आहे T1U, dxy dyz dxz. याच्यासाठी T2G ही आपल्याला माहिती आहे, आणि dx² - y² आणि dz² साठी EG. तर ह्या दोघं सिमेट्रीज आपल्याला माहिती आहे. महत्त्वाचे आपल्याला माहीत करायचे आहेत ह्या दोघं सिमेट्रीज. कुठली एस साठी आपण A1G वापरला आहे, आणि px py pz म्हणजे जो p ऑर्बिटल्स आहे, p मधले 3 ऑर्बिटल्स आहेत त्याच्यासाठी T1U. इथे ए म्हटलं जर लक्षात ठेवायचं असेल तर सिंपली तुम्ही म्हणू शकता की ए फॉर सिंगली डिजनरेट, एकच ऑर्बिटल आहे म्हणून A1G सिंगली डिजनरेट. त्यानंतर याचे 3 ऑर्बिटल्स आहेत px py pz. सो T स्टँड्स फॉर ट्रिपली डिजनरेट ऑर्बिटल्स. याच्यात 3 आहेत, तर याच्यात सुद्धा T2G, आणि याच्यात म्हणजे हा सुद्धा ट्रिपली डिजनरेट. आणि जो EG आहे याच्यात 2च ऑर्बिटल्स आहेत, दॅट इज डबली डिजनरेट. सिंगली डिजनरेट, ट्रिपली डिजनरेट, दिस इज ऑल्सो ट्रिपली डिजनरेट, आणि दिस इज डबली डिजनरेट. तर ह्या दोघं लक्षात ठेवायचे आहेत. हे आपण आतापर्यंत बघतोय म्हणून हे तुम्हाला समजायला सोपं आहे. फक्त ह्या दोघंही ज्या सिमेट्रीज आहेत त्या आपल्याला ह्या ज्या एमओटीमध्ये आहे त्या लक्षात ठेवायच्या आहेत. त्या दोघं समजल्या तर एमओटी समजायला अतिशय इझी जाईल आपल्याला. सो तर त्याचंच एक्सप्लेनेशन पुढे दिलं की A1G ऑर्बिटल इज स्पेरिकल इन शेप. जर तो एस ऑर्बिटल आहे तो आपल्याला माहिती आहे स्पेरिकल इन शेप असतो, म्हणजेच आता A1G लक्षात ठेवायचं आपल्याला. देअरफॉर इट कॅन ओव्हरलॅप विथ लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्स ऑन ऑल द ॲक्सिस. तर A1G जो आहे तो स्पेरिकल शेप असणार आहे. तो कसा असणार आहे आपण बघणार आहोत. तर तो जर स्पेरिकल इन शेप आहे तर तो ओव्हरलॅपिंग करणार आहे लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल सोबत सगळ्याहीच ॲक्सिसने, म्हणजे XYZ ॲक्सिसने. तो जर स्पेरिकल आहे, फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीचा तुमचा जर एस ऑर्बिटल आहे, म्हणजेच A1G तुमचा अशा पद्धतीचा ऑर्बिटल असतो, XYZ तिघही ॲक्सिसला तो जो एस ऑर्बिटल आहे तो बाइंड करत असतो. तर मग जो लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्स असणार आहे त्या सगळ्या तिघही ॲक्सिसला ओव्हरलॅप करणार आहेत, म्हणजेच X Y आणि Z. त्याच्यामुळे यसचा इथे प्रश्न नाही की तो जो आहे तो सगळ्याच्या सगळ्या ॲक्सिसला लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप करणार आहे. त्यानंतर द T1U अँड EG ऑर्बिटल्स आर पॉइंटिंग अलॉंग द ॲक्सिस. आता याच्यात सुद्धा आपल्याला माहिती की जो EG ऑर्बिटल्स आहे तर dx² - y² आणि dz² हे दोघंही जे आहेत ते अलॉंग द ॲक्सिस प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे आपण त्याचे 2 सेट तयार केले, आणि जो T2G आहे तो इन बिटवीन द ॲक्सिस त्याचे ऑर्बिटल्स असतात. म्हणून मग आता त्याच्यापुढे जाऊन T1U यस बदल झालं की आपलं तो ऑल ॲक्सिस थ्रू ओव्हरलॅपिंग करणार आहे, कारण तो स्पेरिकल इन शेप आहे. त्यानंतर T1U जो आहे आणि EG आहे हे दोघंही जे ऑर्बिटल्स असणार आहेत तर ते सुद्धा पॉइंटिंग अलॉंग द ॲक्सिस प्रेझेंट असतात. EG असतो हे आपल्याला माहिती आहे. मग आता फक्त T1U, तर T1U सुद्धा अलॉंग द ॲक्सिस प्रेझेंट असतो, आणि त्याच्यामुळे दिस ऑर्बिटल कॅन फॉर्म सिग्मा बॉन्ड ऑफ ऑक्टाहेड्रल ॲक्सिस बाय ओव्हरलॅपिंग विथ लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्स. तर T1U आणि EG सुद्धा अलॉंग द ॲक्सिस प्रेझेंट असल्यामुळे लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल सोबत त्याची ओव्हरलॅपिंग होणार आहे. अलॉंग द ॲक्सिस इझिली ओव्हरलॅपिंग होणार आहे, आणि त्याच्यामुळे ते सुद्धा सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन करू शकतात. आणि उरलेला तुमचा T2G जो आहे तर इज इन बिटवीन द ॲक्सिस. तर T2G आपल्याला माहिती की तो इन बिटवीन द ॲक्सिस प्रेझेंट असतात त्याचे ऑर्बिटल्स. देअरफॉर दिस ऑर्बिटल कॅन नॉट बी कॅपेबल टू ओव्हरलॅप विथ लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल टू फॉर्म सिग्मा बॉन्ड. तर इन बिटवीन द ॲक्सिस त्याचे ऑर्बिटल्स प्रेझेंट असल्यामुळे त्याची ओव्हरलॅपिंग जी आहे ती पॉसिबल नाही आहे, कारण लिगॅंड येताना अलॉंग द ॲक्सिस येत असते, आणि T2Gचे ऑर्बिटल्स इन बिटवीन द ॲक्सिस आहेत. त्याच्यामुळे त्याच्यात पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग आपल्याला बघायला मिळत नाही. अँड देअरफॉर आउट ऑफ 9 मेटल ऑर्बिटल्स, तर 9 मेटल ऑर्बिटल्स कुठले कुठले, A1Gचा 1, T1U चे 3, 4,
2 Eg चे 6 आणि 3 जे आहे ते T2G असे टोटल 9 मेटल ऑर्बिटल्स जे आहेत त्याच्यातले ओन्ली 6 1 A1G 3 T1U and 2 Eg ऑर्बिटल्स पार्टिसिपेट इन सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन. अतिशय महत्त्वाची लाईन. आणि जी आता मी जस्ट सांगितलं तेच की जो A1G आहे एक T1U आणि जे Eg ऑर्बिटल्स आहेत तर 9 पैकी हे जे 6 ऑर्बिटल्स आहेत ते सिग्मा बॉन्ड फॉर्मेशनसाठी कॅपेबल आहेत किंवा हे ऑर्बिटल्स पार्टिसिपेट करतात सिग्मा बॉन्ड फॉर्मेशनसाठी. आणि उरलेला आपला जो T2G ऑर्बिटल्स आहे तो इन बिटवीन द ॲक्सिस असतो. लिगँड ग्रुप ऑर्बिटल्स येताना अलॉंग द ॲक्सिस येतात त्याच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग बघायला मिळत नाही आणि त्या कारणामुळे T2G ऑर्बिटल्स आर कन्सिडर्ड टू बी नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. तर याच्यात बॉन्डिंग होत नसल्यामुळे T2G ऑर्बिटल्स कन्सिडर केला आपण नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. सर अतिशय सिंपल की A1G T1U आणि Eg ऑर्बिटल्स याचे लोब्स जे असतात किंवा त्याचे जे ऑर्बिटल्स असतात ते अलॉंग द ॲक्सिस प्रेझेंट असतात आणि अलॉंग द ॲक्सिस असल्यामुळे त्याची पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग आपल्याला बघायला मिळते. पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे त्याच्यात सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन होतं आणि उरलेला आपला जो T2G चे 3 ऑर्बिटल्स आहेत ते इन बिटवीन द ॲक्सिस प्रेझेंट असल्यामुळे त्याच्यात पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग होत नाही विथ लिगँड ग्रुप ऑर्बिटल्स सोबत आणि त्या कारणामुळे त्याच्यात आपल्याला पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग बघायला मिळत नाही. म्हणून ते जे 3 ऑर्बिटल्स असतात ते नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स असतात ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये वेअर देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ पाय बॉन्डिंग. म्हणजेच तिथे कुठल्याही पद्धतीच्या पाय बॉन्डिंगची पॉसिबिलिटी नाही आहे. पण लिगँड हॅव ऑर्बिटल्स इन सेम सिमेट्री ॲज दॅट ऑफ द मेटल T2G ऑर्बिटल्स then T2G metal orbitals will involve in pi bonds. अतिशय इम्पॉर्टंट लाईन ही सुद्धा. तर आपण जे सुरुवातीलाच इंट्रोडक्शनमध्ये बघितलं की ज्यावेळेस मेटल ग्रुप ऑर्बिटल्सची सिमेट्री ही लिगँड ग्रुप ऑर्बिटल्स सोबत मॅच करत असेल त्यावेळेस आपल्याला त्याच्यात पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग बघायला मिळेल आणि त्याच्यापासून पाय बॉन्ड फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आपण जे जस्ट बघितलं की T2G जे ऑर्बिटल्स आहे ते नॉन बॉन्डिंग ऑर्बिटल्स असतात आणि त्याच्यात कुठल्याही पद्धतीची पाय बॉन्डिंगची पॉसिबिलिटी नसते. पण ज्यावेळेस लिगँडचे जे ऑर्बिटल्स असणार आहे त्याची सिमेट्री जी आहे ती सेम असणार आहे विथ मेटलच्या T2G ऑर्बिटल्स सोबत. तर दोघांची सिमेट्री ज्यावेळेस मॅच होणार आहे लिगँडची आणि मेटलची देन T2G मेटल ऑर्बिटल्स विल बी इन्व्हॉल्व इन पाय बॉन्डिंग. तर ज्यावेळेस दोघांची सिमेट्री मॅच होईल त्यावेळेस त्याच्यात पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग होईल आणि त्यावेळेस दोघांमध्ये पाय बॉन्ड फॉर्मेशन हा होऊ शकतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यावेळेस लिगँडची आणि मेटलची सिमेट्री मॅच करेन त्याच वेळेस त्या दोघांमध्ये पाय बॉन्ड फॉर्मेशन होईल. अदरवाईज त्याच्यात पाय बॉन्ड फॉर्मेशन होणार नाही. सो दिस इज अबाउट द सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन ऑफ इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. इन शॉर्ट सगळंच परत एकदा रिवाईज करतो. आपल्याकडे आता 9 प्रकारचे ऑर्बिटल्स आले. कुठले कुठले A1Gचा S म्हणजे A1G म्हणजे आपला S ऑर्बिटल्स की ज्याचा एक ऑर्बिटल आहे. T1U म्हणजे आपला P ऑर्बिटल्सचे Pचे 3 1 + 3 4 आणि D चे टोटल 5 मध्ये 2 Egचे जे आहे ते 2 आणि T2G चे 3 मग 5 + 4 टोटल 9 ऑर्बिटल्स पैकी A1G T1U आणि Eg हे अलॉंग द ॲक्सिस ऑर्बिटल्स असतात त्याच्यामुळे त्याची लिगँड सोबत ओव्हरलॅपिंग होते आणि ओव्हरलॅपिंग झाल्यामध्ये त्याच्यामध्ये सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन होत असतं 6 ऑर्बिटल्समध्ये. आता उरले आपल्याकडे 3 ऑर्बिटल्स जे आहे T2Gचे. तर T2Gचे ऑर्बिटल्स हे नॉन बॉन्डिंग ऑर्बिटल्स असतात. पण ज्यावेळेस लिगँडचे ऑर्बिटल्स ही यांची सिमेट्री मॅच होत असेल मेटल ऑर्बिटल्स सोबत त्यावेळेस त्याची पाय बॉन्डिंग फॉर्मेशन होऊ शकतं. तर दिस इज सिम्पल अबाउट द सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन अँड द pi bond formation in octahedral complexes. Now we are going towards the assumptions of molecular orbital theory. So these are the assumptions. The metal orbitals, the first assumption is the metal orbitals namely S, Px, Py, Pz, dx square minus y square and dz square undergoes linear combination with matching symmetry ligand orbitals to form sigma bonding and anti-bonding orbitals. जे मगाशी म्हटलं होतेच की S, Px, Py, Pz
अँड द डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अँड डी झेड स्क्वेअर म्हणजेच आपला T1U A1G अँड EG. तर याचं ज्यावेळेस मॅचिंग सिमेट्री असणार आहे त्यावेळेस त्याचं सीमा बॉन्डिंग फॉर्मेशन होणार आहे आणि बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल्स. तर त्याचे लिगॅंड ऑर्बिटल्सची ज्यावेळेस सिमेट्री मॅच होईल त्यावेळेस सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे. त्यानंतर सेकंड अझम्पशन अतिशय सिंपल अझम्पशन आहेत बघा, पाठ करायची गरज नाही. जर आपल्याला समजलं असेल तर इझिली तुम्ही त्याचे अझम्पशन जे आहे ते लिहू शकतात. नंतर सेकंड अझम्पशन काय आहे की जे द 3 मेटल ऑर्बिटल्स नेमली DXY DYZ आणि DXZ from T to G. So these are suitable for the pi bonding when the matching symmetries. तर जे 3 मेटल ऑर्बिटल्स आहेत DXY DYZ आणि DXZ फ्रॉम T to G, तर ते कशासाठी सुटेबल असतात? पाय बॉन्डिंगसाठी. उरलेले 6 जे आहेत सिग्मा बॉन्डिंगसाठी. त्यानंतर पुढचं अझम्पशन आहे इच लिगॅंड ऑर्बिटल्स अज्युम टू हॅव ॲटलिस्ट 1 सिग्मा ऑर्बिटल्स. अतिशय महत्त्वाचं अझम्पशन आहे की प्रत्येक लिगॅंड ऑर्बिटल्सकडे आपण अझ्युम करूया की त्याच्याकडे ॲटलिस्ट 1 सिग्मा ऑर्बिटल जो आहे तो प्रेझेंट असतो. लिगॅंडकडे प्रत्येक लिगॅंडकडे ॲटलिस्ट 1 सिग्मा ऑर्बिटल जो आहे तो प्रेझेंट असणार आहे. त्यानंतर पुढचं अझम्पशन आहे द बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स दॅट इज BMOs. शॉर्ट फॉर्मवरून लक्षात ठेवायचा, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स BMOs हॅव लोवेस्ट एनर्जी व्हाईल अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स हॅव हायर एनर्जी. बॉन्डिंग अँटीबॉन्डिंग आपण ज्यावेळेस एक्झाम्पल बघू त्यावेळेस तुम्हाला समजणार आहे की बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स असतात आणि दुसरे जे असतात ते अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. तर तुम्हाला एनर्जीवरून त्याचं क्लिअर होईल की BMOची एनर्जी ही लोवेस्ट असते आणि ABMOs दॅट्स अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्सची एनर्जी असते ती हायर असते. मग EG आणि T2G मध्ये माहिती आपल्याला T2Gची एनर्जी कमी होती म्हणून ते खाली आले आणि EGची एनर्जी अलॉंग द ॲक्सिस आल्यामुळे ते वरती गेले होते मध्ये बॅरोसेंटर. तशाच पद्धतीचं एक क्ल्यू तुम्हाला दिला की BMOची लोवेस्ट एनर्जी असणार आहे आणि अँटीबॉन्डिंगची हायस्ट एनर्जी असणार आहे. म्हणजे BMOs खाली असणार आहेत, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स जे आहेत ते खाली असणार आहेत आणि उरलेले वरती असणार आहेत. त्यानंतर पुढचं अझम्पशन आहे की दिस थेरी इज प्युअरली आयोनिक, प्युअरली कोव्हॅलंट अँड द इंटरमिजिएट बॉन्डिंग बिटवीन मेटल आयन अँड लिगॅंड. तर ही जी मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी आहे ती प्युअरली आयोनिक आहे, प्युअरली कोव्हॅलंटसुद्धा आहे आणि इंटरमिजिएट बॉन्डिंग बिटवीन मेटल अँड लिगॅंड जी आहे ती एक्सप्लेन करत असते. त्यानंतर नेक्स्ट अझम्पशन आहे दिस थेरी एक्सप्लेन्स रिलेटिव्ह स्ट्रेंथ अँड द स्टॅबिलिटी ऑफ द बॉन्ड इन्व्हॉल्व इन कॉम्प्लेक्सेस. तर ही जी मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी आहे ती रिलेटिव्ह स्ट्रेंथसुद्धा एक्सप्लेन करते कॉम्प्लेक्सेसचं आणि स्टॅबिलिटी ऑफ द बॉन्ड इन्व्हॉल्व इन कॉम्प्लेक्स. त्यानंतर जे बॉन्ड्स असणार आहे त्याची स्टॅबिलिटीसुद्धा एक्सप्लेन करत असते मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. सो अशा पद्धतीची आपली हे मोठी रिलेटिव्ह स्ट्रेंथ आणि स्टॅबिलिटी ऑफ द कॉम्प्लेक्सेससुद्धा एक्सप्लेन करत असते. त्यानंतर पुढचं अझम्पशन आहे की द मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ द कॉम्प्लेक्सेस इज कन्सिडर्ड बाय थिअरी. तर मॅग्नेटिक प्रॉपर्टी ज्या असणार आहेत मॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक कॉम्प्लेक्सेसची ती सुद्धा कन्सिडर करते आपली MOT. आणि द लास्ट अझम्पशन इज द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ मेटल आयन अँड द लिगॅंड्स आर then filled in the molecular orbitals by using above principle, Hund's rule and Pauli's exclusion principle. तर जे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत मेटल आयनचे आणि लिगॅंडचे, आपल्याला माहिती आहे लिगॅंडचे आणि मेटलचे इलेक्ट्रॉन आपण कसे कॅल्क्युलेट करतो. तर ते इलेक्ट्रॉन्स देन फिल्ड इन मॉलिक्युलर ऑर्बिटल. तर ते मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये कशा पद्धतीने फिल करायची की अकॉर्डिंग टू अबोव प्रिन्सिपल, हर्न्स रूल अँड हॅन्ड्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी अँड द पाउलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल. ही तिघही प्रिन्सिपल आपण लास्ट वर्डात डिस्कस केले आहे. परत एकदा बघा तुम्ही. तर या तिघही प्रिन्सिपलनुसार आपल्याला ते इलेक्ट्रॉन्स जे आहे ते फिल करायचे आहेत मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीमध्ये, मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये अकॉर्डिंग और बाय युजिंग अबोव प्रिन्सिपल, पाउलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल अँड द हॅन्ड्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. तर अशा पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये फिल करायचे आहेत. टोटल इलेक्ट्रॉन्स मेटल आयनचे आणि लिगॅंडचे हे दोघंही मिळून. सो दिस इज सिम्पल ऑक्टाहेड्रल सिस्टीम, 6 लिगॅंड ऑर्बिटल्स. अशा पद्धतीचे लिगॅंड्स ऑर्बिटल्स असणार आहेत. 6 लिगॅंड्स आपल्याला माहिती आहे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये टोटल 6 लिगॅंड जे असतात त्या प्रेझेंट असतात आणि त्या सगळ्या अलॉंग द ॲक्सिस XYZ
एक -x -y -z इन बिटवीन द ॲक्सिसमध्ये या दोघंही ॲक्सिसच्या इन बिटवीन. तर लिगॅंड येताना अलॉंग द ॲक्सिस येते, अलॉंग द ॲक्सिस 1 2 3 4 5 and 6, टोटल 6 लिगॅंड्स विच आर present on the or which are coming from along the axis in an octahedral system. अशा पद्धतीच्या लिगॅंड्स प्रेझेंट असतात. आता पुढे जाऊन त्याची ओव्हरलॅपिंग कशी होते ती आपण जस्ट डिस्कस करणार आहोत. त्याची ती फिगर जी आहे ती आपण बघूया. सी दिस इज A1G. तर A1G मध्ये बघा कसं असणार आहे की आपण सुरुवातीला बघितलं की A1G स्पेरिकल इन शेप असतो आणि त्याचे जे मग लिगॅंड अप्रोच होणार आहे तर त्या सगळ्याच ॲक्सिसने, स्पेरिकल म्हणजे इकून येऊ शकते, इकून येऊ शकते, इकून येऊ शकते, इकून, कारण सगळीकडे तो जो आहे स्पेरिकल शेपमध्ये असणारा A1G तो सगळ्याच ॲक्सिसला बाइंड होते, म्हणून लिगॅंडसुद्धा येताना सगळ्याच ॲक्सिस थ्रू येऊ शकते. सो दिस इज A1G. दिस इज मेटल ऑर्बिटल्स अँड दिस इज लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्स. त्यानंतर आता T1U कडे बोलूया आपण. T1U मध्ये आपल्याला माहिती 3 ऑर्बिटल्स असतात. सो दिस इज PX मध्ये त्याचा ऑर्बिटल बघा तुम्ही, तर तो अलॉंग द ॲक्सिस आहे. एक्स ऑर्बिटलवर आपला जो एक्स ॲक्सिसवर आपला ऑर्बिटल जो आहे तो प्रेझेंट आहे. अँड दिस इज लिगॅंड जी येणार आहे मग ती एक्स ॲक्सिसने इकून येणार आहे आणि इकून एक लिगॅंड येणार आहे. सो दिस इज PX मेटल ऑर्बिटल, दिस इज लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्स फ्रॉम T1U. तर अलॉंग द ॲक्सिस आल्यामुळे याच्यात सिग्मा बॉन्डिंग फॉर्मेशन इझिली होऊ शकतं. त्यानंतर पुढची आहे दिस इज PY. तर PYला आपला जो ऑर्बिटल असणार आहे तो वाय ॲक्सिसवर प्रेझेंट असणार आहे आणि लिगॅंडसुद्धा मग वाय ॲक्सिसवर प्रेझेंट असणार आहे. मग या दोघांमध्ये ओव्हरलॅपिंग होऊन वाय ॲक्सिसवर आपल्याला सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन जो आहे तो बघायला मिळणार आहे. त्यानंतर T1U मधला आपण बघितला PX, PY अँड दिस इज PZ. तर PZ अलॉंग द ॲक्सिस ऑर्बिटल फ्रॉम मेटल ऑर्बिटल्स अँड द लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्स which are on Z axis, this ligand and this ligand. So this is T1U. Now this is we think or we discuss about the sigma bonding, that is A1G, T1U and EG orbitals. So आपण बघितला A1G बघितला सगळा अलॉंग द ॲक्सिस होता स्पेरिकल A1G. त्यानंतर T1U पण आपण बघतोय की सगळ्या लिगॅंड्स आणि मेटलचे ऑर्बिटल्स जे आहेत ते अलॉंग द ॲक्सिस प्रेझेंट आहेत. आता EG मधले जर बघितले आपण dx² - y², एक्स आणि वाय ॲक्सिसवर त्याचे ऑर्बिटल्स आहेत. सो लिगॅंडसुद्धा असणार आहेत एक्स आणि वाय ॲक्सिसवर त्याचे लिगॅंड जे असणार आहे ते अप्रोच होणार आहे. आणि उरलेला आपला dz². तर हा जो dz² आहे त्याच्या अशा पद्धतीचा ऑर्बिटल्स असतात प्रेझेंट. सो सगळीकडे असल्यामुळे XYZ असल्यामुळे त्याच्यातसुद्धा लिगॅंड आहे त्या सगळ्याच ॲक्सिसने अप्रोच होऊ शकतात. सो दिस आर द मेटल ऑर्बिटल्स अँड दिस इज द लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्स. तर हे सिग्मा बॉन्डिंग असलेले आपण सगळे ऑर्बिटल्स म्हणजे मेटल ऑर्बिटल्स आणि लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्स बघितले. कुठले A1G, T1U आणि EG. A1Gचा 1, T1Uची 3 आणि EGची 2 असे टोटल 6 जे ऑर्बिटल्स आहेत ते सिग्मा बॉन्डिंगसाठी सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन करत असतात. तर ते कसे करत असतात आपण बघितले की अलॉंग द ॲक्सिस सगळं प्रेझेंट असल्यामुळे यात सिग्मा बॉन्डिंग जी असते ती प्रेझेंट असते सिम्पली. आता एक मॉलिक्युलर ऑर्बिटल नेमका कसा बनतो ते ह्या एका फिगरवरून तुमचं क्लिअर होईल. म्हणजेच तुमची पूर्ण जी आयडिया आहे ती पूर्ण क्लिअर होणार आहे. सो दिस इज ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ A1G, स्पेरिकल इन शेप, XYZ तिघही ॲक्सिसला तो तिघही ॲक्सिसमध्ये स्पेरिकल शेप असल्यामुळे हा ॲटॉमिक ऑर्बिटल जो आहे यसचा तो सगळ्यांना अप्रोच करतो आहे. त्यानंतर लिगॅंड जर बघितलं मग आपण जी बघितली सुरुवातीला फिगर तीच की सगळ्याही ॲक्सिस थ्रू ती लिगॅंड जी आहे ते अप्रोच होणार आहे XY अँड Z ॲक्सिस थ्रू मेटल ऑर्बिटलकडे. तर या दोघांमध्ये मग ॲटॉमिक ऑर्बिटल आणि लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्स दोघांची बॉन्डिंग झाल्यानंतर मग हा आपल्याला अशा पद्धतीचा एक मॉलिक्युलर ऑर्बिटल बघायला मिळणार आहे. तो अशा पद्धतीचा की हा तुमचा मधला S ऑर्बिटल आणि लिगॅंड अप्रोच झाल्या सगळ्याच ॲक्सिस थ्रू XYZ तिघही ॲक्सिस थ्रू आणि अशा पद्धतीचा आपल्याला A1G बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल बघायला मिळाला, जो की मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे 2 ॲटॉमिक ऑर्बिटल्सपासून, एक ॲटॉमिक ऑर्बिटल आणि लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्सपासून
या दोघां मिळून हा आपला मॉलिक्युलर ऑर्बिटल जो आहे तो इथे तयार झालेला आहे. सो दिस इज अबाउट इंट्रोडक्शन अँड द सिग्मा बॉन्डिंग इन ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्सेस. तर कशा पद्धतीचे ऑर्बिटल्स आहेत तर हे आपण आतापर्यंत डिस्कस केलेलं आहे. पुढचा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया. सो थँक्यू.